नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 18 जुलै 2026. काल देखील रात्रभर आमच्या इकडे पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात देखील झाला, नाता देखील आमची इथं सध्या देखील चालू आहे. तर राज्यात आज 18 तारखेपासून आणखीन काय परिस्थिती राहणार आहे, तर आज 18 जुलैपासून राज्यातला आणखीन आज दुपारनंतर म्हणजे काही काही ठिकाणी दुपार 3च्या नंतर पुन्हा आणखीन पावसाचा जोर वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर सांगलीमध्ये आटपाडी, पंढरपूर, सांगोला त्या परिसरामध्ये काय झालं, पाऊस कमी होता. पण ह्या जिल्ह्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही घाबरू नका. आणखीन जवळपास 4-5 दिवस 25 तारखेपर्यंत म्हणजे यात्रेपर्यंत, पंढरपूरच्या यात्रेपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर आटपाडी, सांगोला त्या परिसरातली शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा. बारामतीकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे, फलटणकडे देखील चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी देखील लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर कोल्हापूरकडे देखील जोराचा पाऊस आज सुरू होणार आहे, म्हणून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा. साताऱ्याकडे देखील मुसळधार पाऊस पडत, कोल्हापूरकडे देखील पश्चिमेकडे मुसळधार पडणार आहे, म्हणून हे लक्ष द्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर रत्नागिरीपासून तर पालघरपर्यंत त्या संपूर्ण घाटमाथ्यावर आजपासून जवळपास 5 दिवस चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्ष यायचा. पुण्याकडे देखील आज जोरात पावसाला सुरुवात होणार आहे. मुंबईला देखील जोरात पाऊस पडणार आहे ह्या 5 दिवसामध्ये, म्हणून हे मुंबईकरांनी अंदाज लक्ष यायचा. नाशिकला, त्र्यंबकेश्वर त्यांनी देखील अंदाज लक्ष यायचा. मराठवाड्यात देखील आज दुपार, आता तर सध्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे. तर आणखीन तुम्हाला एक सांगतो, आज दुपारच्या नंतर परत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून रात्री देखील जोराचा राहणार आहे, म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष यायचा.